हॅलो गायज, आपल्याकडे कोण आलंय आपल्याकडे कोण आलंय? जिनी ते बघ. जिनी हे जिनी जिनी ते बघ. ते बघ. अरे बाबू तुझला मम्मा. जिनी बॉल ठेव खाली. बॉल ठेव. आहे रे बॉल. इकडे ये. इकडे ये. बस. ये. बस. हे कोण आहे? कोण आहे? हा? हे कोण आहे? बॉल काही सोडायचा नाही ना आम्हाला. ठेव खाली ठेव. इकडे बघ. कोण आहे? ही कोण आहे? अरे आहे बॉल, तुझा फोन नाही घेऊन जाणार. ठेव खाली बॉल. तुझ्याकडेच ठेव. हा. तुझ्याकडेच ठेव. जेनी आमची कशी मस्ती करते. जेनीला बॉल कोणाला नाही द्यायचा आमचा, तो तिचाच बॉल आहे ना. हा, बॉल नाही देणार ना कोणाला. अरे हा रे बाबा तुझा. अरे नाही घेणार कोण बॉल तुझा. ठेव खाली ठेव. जेनी खाली ठेव बॉल. ठेव खाली. ठेव खाली. हिचं नाव आहे जेनी. ही आमच्या शेजाऱ्यांची आहे आणि ती रोज संध्याकाळी आम्ही आलो कामावरून की आमच्या घरी येते, खेळते, टाईम स्पेंड करते. आम्ही तिच्याबरोबर खेळतो, ती आराम पण करते, झोपते पण आमच्या घरी. खूप प्रेमळ आहे. आणि मग आम्ही काय इन्स्टा रीलची प्रॅक्टिस केली. इन्स्टावर तुम्ही हा व्हिडिओ आला असेल, तुम्ही बघू शकता. मन मोकळेपणाने हा मी डान्स केलेला आहे. तुम्हाला आवडला तर नक्कीच सांगा, कमेंट करा. आणि मजा वाटली लहान मुलांबरोबर. आपण पहिल्यांदा मी काहीतरी डान्स केला आणि मस्त मजा आली. हॅलो, गुड मॉर्निंग. माझ्या कसं म्हणतात ते, हॅलो गुड मॉर्निंग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. पांड्या, आपण कुठे चाललोय? हा, मी कट्टी आहे. अरे बापरे, आज व्हॅलेंटाईन डे आहे, 14 फेब्रुवारी. आमच्या मॅडमला मी अजून व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून. अरे व्हॅलेंटाईन डे सगळ्यांसाठी ना, आपल्यासाठी नाही आहे. आपलं 365 दिवस व्हॅलेंटाईन डे असतो. जाऊ दे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे ऑल्सो. सो आज आपण कुठे चाललोय? फिरायला चाललोय. आणि आज सॅटरडे आहे. मॉर्निंग 9 वाजलेत आणि निघतोय. आणि उद्या परत यायचं. संडे उद्या दुपारी निघू. सो आजचा ब्लॉग असणार आहे मुंबई ते डहाणू. ट्रॅव्हल कसा असेल, कुठे थांबू, नाश्ता करू. अजून नाश्ता नाही केला आहे, भूक लागली. सकाळी घरातनं फक्त चहा आणि बिस्किट खाऊन निघालो आहे. चला भेटू, एन्जॉय करू ट्रॅव्हल. हां त्रिशा, चला बाय. गाडी आम्ही पार्किंगला लावतो, कारण आम्ही चाळीमध्ये राहतो, त्याच्यामुळे आम्हाला गाडी लावायला जागा नसते. रोड साईडला जागा असते पण तिथे सेफ नाही आहे. त्याच्यामुळे गाडी नवीन आहे म्हणून पार्किंगलाच लावलेली बरी. नुकसान नाही होणार. आयुष्य जगता जगता आपण मजा मस्ती पण केली पाहिजे. नाहीतर साठी आली की असं नको व्हायला, आपण फिरलो नाही. आपण फिरू शकलो असतो. थोडंसं ॲडजस्ट केलं की सगळ्या गोष्टी होतात. तर थोडंसं मजा मस्ती करत राहा. आयुष्य एकदाच आहे, हे लक्षात ठेवून आपल्या फॅमिलीसाठी टाईम द्या. या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण चाललोय डहाणूला, पोखरणला. प्रणालीच्या आई बाबांकडे चाललोय. ते लोक गावी गेलेत, मागच्याच आठवड्यात गेलेत आय थिंक. मग म्हटलं चला आपण
जाऊ. तर आम्ही निघालो आता मुंबईवरून आणि उद्या आपण रिटर्न येऊ, एक दिवस राहू. काय म्हणते पांडू? ईशा आज काय आहे? काय आज? अरे काय हळद झोप आली की काय? व्हॅलेंटाईन डे. काय आज? हॅपी व्हॅलेंटाईन डे टू एव्हरीवन. हॅपी व्हॅलेंटाईन डे बायको. बायको सकाळी नाराज होती, बोलते आम्हाला अजून विश नाही केलं. मग अशीच विश केलं आम्ही एकमेकांना. मी कधीच केलं. आता आम्ही घोडबंदर फाउंटनच्या इथे उतरलोय आणि मस्त क्रीक आहे, खाडी आहे ही आपली. कंटिन्यू त्या ब्रिजवर खूप सारे पक्षी होते आणि बघायला खूप छान वाटत होतं, मजा आली. वाव, ब्रिज हलतोय ना. गाडी हलते ब्रिजवर, ब्रिज हलतोय पुरा, त्याच्यामुळे आपल्या गाडी पण हलते. खूप छान मजा मस्ती केली त्रिशाने. मग आम्ही थोडा वेळ थांबलो, फोटो वगैरे काढले. पुढे जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर आहे, नाश्ता करतोय आणि गाडी गदा गदा हलते. ब्रिज हलतोय अक्षरशः. कुठल्या टेक्नॉलॉजीने हा ब्रिज बांधलाय माहिती नाही, पण अशा हेवी गाड्या बाजूने गेल्या ना ह्या रोडने तर गाडी हलते अक्षरशः. तर नाश्ता करतोय आणि निघतोय आता आम्ही. आता नॉनस्टॉप जाऊ ना. हा टाकला नॉनस्टॉप. चला. हॅलो गाईज, आता आपण अरे आळसाने काय चालू करते. मागच्या व्हिडिओवर एकाने कमेंट केलेली की वहिनी किती किळसवाना आळस देतात. तो पडला. हे गाईज लाईव्ह ऍक्सिडेंट बघितला आम्ही. एका टेम्पो वाल्याने एका बाईक वाल्याला बिचारायला भांडतोय त्याच्याबरोबर. बाईक वाल्याला ठोकलेला आहे. काय करणार बिचारे. बोईसरला पोचलेलो आहे आम्ही सिटी मध्ये. हा ब्रिज आहे बोईसरचा, जो ईस्ट वेस्ट वालाच आहे ना. पोलीसवाला आलेला आहे. मॅटर सॉल्व्ह झालेला आहे. आणि आता आपण आलो आहे, कुठे आलोय? चिंचणला. चिंचणीला चिंचणी मध्ये आलोय आता. पोखरणी 10-15 मिनिटांमध्ये. आता आम्ही आलो आहे गावामध्ये, गावच्या रोडवर आलेलो आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही पोखरणला येतो म्हणजे आम्ही त्रिशा एवढीशी छोटीशी 1 वर्षाची पण नसेल तेव्हापासून आम्ही इकडे येतो. म्हणजे बाईकवर नाही यायचो आधी आम्ही. बाईकवर असं तिला पाठीमागे प्रणाली अशी घेऊन बसायची आणि जी मोठी मोठी होत गेली, जशी मोठी होत गेली तशी आम्ही बॅगमध्ये ठेवायचो बाईकवर आणि तिला त्या बॅगेवर बसवायचो आणि प्रणालीला मिठी मारून ती बसायची आणि मी बाईक चालवायचो. असं करता करता हा प्रवास आता 4 व्हीलरमधनं आम्ही येतोय गावी. तर सांगायचा एवढाच उद्देश की स्वप्न बघा, सगळी पूर्ण होतात. कष्ट करा, मेहनत करा, आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. आज ना उद्या आपली वेळ येईल. हा आनंद मी अनुभवतोय कारण मी हे त्या फेजमधनं जातोय. म्हणून तो आनंद माझा मलाच माहिती, माझ्या बायकोला माहिती की आम्ही कुठून कुठपर्यंत आलो. सो जाऊ द्या, तो एक विषय होता. आम्ही पोचलोय गावी पोखरणला आणि प्रणालीचं घर दाखवतो तुम्हाला. चालू ठेवा दिशा व्हिडिओ. आले डॉगेश
देवीचं मंदिर आहे. आता इथे इथे जायचंय आणि आलो. अरे रस्ता आता छोटा गेला. हे सगळे आता ठेवलं हे बघा. त्याच्या बरं आणि पोचलेलो आहे गाडी. अरे देवा. घरी पोचल्यानंतर या काकांचा 75वा वाढदिवस होता. मग काय आम्ही तयारी केली आणि निघालो सगळे आणि ह्या काकांचा 75वा बड्डे सेलिब्रेट केला. खूप बरं वाटलं. काकांना खूप शुभेच्छा. कार्यक्रमाला गेलो, खूप बरं वाटलं. सगळे नातेवाईक भेटतात. काकी आजी भेटली, मामा सगळे भेटले. बरं वाटतं. सगळे रिलेटिव्स एकत्र भेटतात अशा कार्यक्रमांसाठी. गुड मॉर्निंग. गावची सकाळ म्हणजे एकदम शांत, मस्त चिमण्यांचा आवाज. डार्लिंग गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि सकाळची गुड मॉर्निंग झालेली आहे. शेकोटी पेटवलेली आहे. पाणी गरम होत आहे. आणि मॅडमला काय हवं आहे? हा मॅगी हवी आहे मॅडमला. चला, कुठे आहे दुकान तुला माहिती आहे? आपण वडापाव खायला जातो तिकडेच. वडापाव खायला जातो तिथे. बाबा काय करतात? बाबा देवपूजा करतात. आपली चमकणारी गाडी. चमकणारी गाडी आणि चमकणारी काळूबाई. हा रात्री कुठे गेलेलो आपण? चला, निघायचंय की नाही? नाही निघायचं. उद्या स्कूल आहे. काय मॅडम? चला निघायचं. मुंबई, बॅक टू मुंबई. मी पण शूटिंग काढतो थोडी. आमच्या मॅडम जा नका कापून घे. चला. आई काय करते? आई खोबरं किसते. लेकीचा उपवास आहे तर काय करते? काय करते? कसलं? वरीचा भात. वरीचा भात प्रोग्रेस चालू आहे. ते तांदूळ शिजतो तो वरीचा तांदूळ. आई काय म्हणताय? लेकीसाठी काय चालू आहे? लेकीची मजा चालू आहे. त्रिशाबाई तुझी काय मजा चालू आहे? माझं नाचण्याचं काम. आपली गाडी पण पुसून झालेली आहे. चकाचक. चला. माझ्या फेवरेट जागेवर आलास, उतर. चल तिकडे. गावी एवढी छान झोप लागली रात्री. एकदम थंड हवा म्हणजे नैसर्गिक AC. चिंचणी म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये हे जोगेश्वरी मातेचं मंदिर होतं. तिथे आम्ही पाया पडलो आणि मग गेलो महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. आम्ही गेलो महादेवाचे दर्शन घेण्यासाठी कारण तो दिवस होता महाशिवरात्रीचा, रविवार. मग आम्ही तिथे चिंचणी म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये खूप जुनं मंदिर आहे महादेवाचं. तर तिथे आम्ही पाया पडायला गेलो. तिथे महाशिवरात्रीनिमित्त जत्रा पण लागली होती. तर त्रिशाने जत्रेमध्ये मजा केली. गावची जत्रा वेगळीच मजा असते.
हा पाय धू. कुठं पाड तिकडे थांब, त्या काकाला जाऊ दे. थांब, त्या काकाला आता पाड, दीदी पाड. पाड ना. त्रिशा मॅडम बोलल्या मला ह्याच्यामध्ये जायचं आहे खेळायला. म्हटलं ठीक आहे जा ह्याच्यामध्ये, कारण सगळं बाकी सगळ्या छोट्या मुलांचं होतं. मग इथे त्रिशाने खूप मजा मस्ती केली. मग आम्ही घरी निघालो आणि नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग आम्ही मुंबईला परत आलो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.